सध्या महाराष्ट्रात वाढलेली अराजकता पहा, मी नेहमी बोलत असतो की दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला नको. मंत्री महोदय साहेब सांगतात की पान टपरीवाल्यांनो की जर तुम्ही गुटखा विकताना सापडला तर थेट तुमच्यावर मकोका लावणार, आपल्या भाषेत मोका लावणार. पहिली गोष्ट, मंत्री महोदय साहेबांना मकोका आणि मोका हे नेमकं काय असते, कशाबद्दल गुन्हा लावतात हे तर कळलंच नसेल. जर आपण सध्या पाहिलं, जर राजकारणाचा विचार केला तर 90% नेत्यावर मोका लावताय तुम्हा. आणि मोका कशाबद्दल लावताय ते ह्या संदर्भात आपला डिटेल व्हिडिओ होता. माझं म्हणणं आहे की पान टपरीवर गुटखा विकतो, मुळात ही गोष्ट वाईट आहे, त्याचं मी समर्थन करणार नाही. पण पान टपरीवर ज्या पुड्या असतात, जे तोटा असते, गाय छाप असते है ना, इतर खाणाऱ्याच्या का आता माणिकचंद असेल, उचे लोगो की उची पसंत असेल किंवा अलीकडं पानपरा काय ज्या पुड्या असतील आपल्याला त्याचं माहीत नाही आहे. पण त्या पुड्या मला सांगा, जिथं तयार होतात ते बंद करायची भाषा तुम्ही का करणार? कारण तुम्हाला त्यांच्याकडून टॅक्स भेटतो. दारू पिणारा गुन्हेगार आहे, दारू विकणारा गुन्हेगार आहे, पण दारू निर्माण करणारा देवपुरुष आहे. गुटखा विकणारा गुन्हेगार आहे, गुटखा खाणारा गुन्हेगार आहे, पानटपरीत गुटखा ठेवणारा गुन्हेगार आहे, पण गुटखा तयार करणाऱ्या कंपन्या त्या तुमच्यासाठी देवपुरुष आहेत. अरे किती दिवस चालायचं रे? आपण बोलतो काय, आपण करतो काय, आपल्याला अपेक्षा काय समाजाला तुमच्याकडून? आणि म्हणून ह्या गोरगरिबाच्या धंद्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही एकच काम करा, कारखाने बंद करा, है ना. मला सांगा, गावाकड ग्रामीण भागात 4 पोट्टे पत्ते खेळताना दिसले की पोलीसवाले बदडस्तोर राहायचे, पण मोबाईलमध्ये पत्ते खेळायला प्रमोट करणारे लोक कोण आहेत पहा. त्याला तुम्ही हिरो नाव दिलं, त्याला तुम्ही रील स्टार नाव दिलं, ते प्रबोधन करणार, मला एवढे लागले तेवढे लागले, आमके जिंकलो ढमके जिंकलो, मी इथं राहत होते आणि आता मी भिवंडीत मग घर बांधलं बंगला बांधला, आपण ऐकलं. म्हणजे काय व्हायला माहिती आहे का, ईद चोरी कारखान्यात होते, अख्खा देश लुटल्या जातो, पण इथं कॅनलवर मोटर टाकली की पकडायला येणार तुम्ही. अख्ख्या कारखान्याने वीज चोरी झाली, ग्रामीण भागात कुठतरी एखादा आकडा टाकला, त्याला पकडणारे तुम्ही. आणि म्हणून मंत्री महोदय साहेब पानटपरीवर गुटखा विकताना दिसल्यावर मकोका लावण्यापेक्षा पहिल्यांदा ही महाराष्ट्रात माजलेली अराजकता कमी करा, त्यानंतर कोण किती पैसे खाल्लेत याची यादी करा, आणि पानटपरीवाल्यांना पकडण्यापेक्षा किंवा गुटखे खाणाऱ्यांना पकडण्यापेक्षा त्याच्या समर्थनार्थ मी नाही, पण ज्या कंपन्या ह्या गोष्टी दलिंदर तयार करतात, ज्या कंपन्या ह्या गोष्टी, आता दाने दाने में लिखा है खाने वाले का नाम केसर, पहिले ते आजी दोघांना 20 मिनिटं टाइम लावून हाना, त्या अक्षय कुमारला बी हाना, शाहरुख खानला हाना, हे ॲड करायलेत ना. मग ते प्रमोशन करताना तुम्हाला बरं वाटायले, तुम्ही त्याचा टॅक्स घ्यायले आणि पकडणार कोणाला आहे ना. मग आता एवढा गुटखा तयार केल्यावर त्याचं काय करायचं? मसनवाट्यात नेऊन जाळायचा का? मग पहिले कंपनी तयार होऊ देऊ नका आणि सामान्य लोकांपर्यंत येऊ नका. कॅन्सरचं प्रमाण या देशात वाढण्याचं काम कोण केलंय? ह्या कंपन्यांनी केलंय ना. तो काय काल्याचा प्रसाद आहे काय? प्रत्येकाला 2-2 खळे देऊन खाऊ घालायचा? मग पहिले कंपन्या बंद करा, कारखाने बंद करा, जिथं या गोष्टी तयार होतात. हे तंबाखू आहे, कळलं का? ही पानटपरीवाला विकतो तो दोषी आहे. मग तयारच का होऊ दिली? ती तयार होऊ दिली का? मग ज्या ठिकाणी ती तयार होती का त्याच ठिकाणी तिचा गळा दाबा ना. साप गेल्यावर काटे हाणू नका. म्हणून ज्या ठिकाणी ह्या अंमलीजन्य पदार्थ असतील है ना, ज्यांच्यामुळे लाखो लोकांच्या संसाराची काय झाली, राख रांगोळी झाली, संसार मोडले, घराघरात दारू पिदाळ्या, बायको नवऱ्याकडून बायकोचं शोषण होतं, ते थांबवायचं असेल तर ज्या ठिकाणी हे दारू तयार होते, ज्या ठिकाणी हे गुटखा तयार होतो, ज्या ठिकाणी तंबाखू तयार होते, त्याला आळा घालण्याचं काम करा आणि मग मोठमोठ्या गप्पा आणा. पानटपरीवाल्यांनो, तुम्ही बी जरासं काय करा, शांतता आणि संयमीने घ्या. कारण 10 रुपयाचा व्यवसाय 1 रुपयाचा नफा आहे, त्याच्यावर तुम्हाला पकडल्यावर आहे ते बी नाही जाते. पण आज ग्रामीण भागात गेलो तर सर्रास पद्धतीनं ब्लॅक पद्धतीनं गुटखा विकला जातो, पण तो गुटखा तयार कुठं होतो यावर मात्र सरकार कधी बोलत नाही. म्हणून सरकारनं त्यावरही बोलावं, यासाठी हा उद्देश होता. चला, पानटपरीवाल्यांनो, गुटखा विकताना जरा काळजी घ्या, नाही तर तुमच्यावरही मोका लागण्याची शक्यता आहे, असं मंत्री महोदय साहेब म्हणलेत. धन्यवाद. सतर्क राहा.